नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई आणि अन्य महानगरपालिकांसाठी महायुतीनं युती जाहीर केली. मात्र असं असलं तरी प्रत्यक्ष जागा वाटप होताना प्रचंड अडथळे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचा अपवाद जर सोडला तर जवळपास सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे. महत्त्वाचं काय, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 24 तासांवर आलेली आहे. तरीही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर इथं महायुतीत खलबतं सुरू आहेत. यामागे अर्थातच जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला घेण्याचा प्रयत्न हे सगळ्यात मोठं कारण आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगळलं तर अन्य सर्व महानगरपालिकांमध्ये भाजप जास्त जागांवर लढणार इतकं तरी आत्तापर्यंत स्पष्ट झाले. आणि म्हणूनच मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर इथं जर महायुतीचा विजय झाला तर महापौर भाजपचाच बसणार हे आत्तापासून स्पष्ट झाले. पाहुयात संजय शिरसाट यांनी आज या सगळ्या संदर्भात काय सूचक प्रतिक्रिया दिली. तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही. तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे ह्या माहितीच्या बोलणी थोडेसे लांबणीवर पडतात. याचा अर्थ असा नाहीये. आता 29 महानगरपालिकांसाठी या निवडणुका होत आहेत. कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सध्याचं स्टेटस काय आहे त्यावर एक नजर टाकूया. भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागांचा तिढा कायम आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 207 जागांचा इथे निकाल लागलाय, पण आणखीन 70 जागांवर तिढा कायम आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला युतीचा फॉर्म्युला मान्य नाहीये, कारण शिवसेना आणि भाजपमध्ये इथे तगडी रस्सीखेच आहे. ठाण्यामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप 40 जागांवर लढणार आहे, शिवसेना 91 जागांवर लढणार आहे. शिवसेनेला जास्त जागा हव्यात यासाठी ठाण्यामध्ये सेना आग्रही होती. कल्याण डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती. शिवसेना 68 जागांवर लढणार आहे, भाजप 54 जागांवर लढणार आहे. भाजपचा प्रस्ताव हा शिवसेनेला पुण्यामध्ये मान्य नाहीये. आपल्याला अत्यंत कमी जागा दिल्या जात आहेत असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पुण्यामध्ये जळगावमध्ये राष्ट्रवादीला जागा कुणाच्या कोट्यातून द्यायच्या यावरून सध्या मतभेद आहेत. जळगावमध्ये पण भाजपची ताकद चांगली आहे. अकोल्यामध्ये भाजपचा प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाहीये. नागपूरमध्ये फॉर्म्युला ठरला असं सांगतायत खरं, पण तिढा मात्र नागपूरमध्ये सुद्धा कायमच आहे. मालेगावमध्ये दादा भुसे आणि बंडू काका बच्छाव यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहे. त्यामुळे इथलंही जागा वाटप अजून फायनल होऊ शकलेलं नाहीये. कोल्हापूरमध्ये महायुतीचं ठरलंय, कारण भाजप 34 जागांवर लढणार आहे, शिवसेना 32 जागांवर लढणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार आहे. या बाबतीत एकमत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना तडजोड करायला तयार नाहीये. आता भाजपमधल्या नाराजांच्या मनधरणीची जबाबदारी ही आमदारांवर सोपवण्यात आलेली आहे. भाजपच्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत. स्थानिक पातळीवर इच्छुकांची संख्या जास्त असते, त्यामुळे ज्यांना तिकीट मिळत नाही ते नाराज होतात. जर त्यांनी निवडणुकीत काम केलं नाही तर ज्याला तिकीट मिळालंय त्याला मोठा फटका बसतो. त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीमध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहेत. काय आहेत ते निर्देश? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना म्हणजे विशेषतः भाजपच्या आमदारांना सांगितलेलं आहे की जे जे कोणी नाराज असतील त्या सगळ्यांची मनधरणी करा. छोट्या प्रचार सभा घ्या, घरोघरी जा, संपर्क साधा, लोकांशी बोला, कामांची माहिती द्या. जिल्हाध्यक्ष जे असतील त्यांनी उमेदवारांचे फॉर्म तपासून घ्यावेत, जेणेकरून कुठलाही फॉर्म बाद होऊ नये. मतदारसंघामध्ये काही अडचणी आहेत का ते पहा, मग वेट अँड वॉचचं धोरण ठेवा. आता भाजपकडून काल मध्यरात्री जवळपास 75 पेक्षा जास्त एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे. 127 जागा भाजपला खरं तर सुटलेल्या आहेत, मात्र सगळ्या जागांवर एबी फॉर्म वाटण्यात आलेले नाहीये. युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना संधी दिली गेलेली आहे. मीडिया प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांना संधी देण्यात आलेली आहे. मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून ते उमेदवार असतील.
माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून उमेदवार असतील। माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भाजपने या निवडणुकीमध्ये केलाय। आणि ज्यांनी अगदी 2-3 दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला ते तेजस्वी घोसाळकरांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरलाय। तेजस्वी घोसाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली। भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्यासह काही कार्यकर्त्यांची यावेळेस उपस्थिती होती। खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून दाखवेन। आणि मुंबईमधले भाजपचे महत्त्वाचे उमेदवार नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2, नील सोमय्या वॉर्ड क्रमांक 107, नवनाथ बन वॉर्ड क्रमांक 135, तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47, शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9, संतोष ढाले वॉर्ड क्रमांक 215, स्नेहल तेंडुलकर 218, अजय पाटील 214, सन्नी सानप 219, मकरंद नार्वेकर 226, हर्षिता नार्वेकर वॉर्ड क्रमांक 227। आणि नागपूरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्या धनश्री देशपांडे यांच्या विरोधात काही भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। पण आता त्याच धनश्री देशपांडे यांना भाजपनं नागपूरमधल्या प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवार घोषित केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामधला प्रभाग आहे, तर नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करू असा विश्वास धनश्री देशपांडे यांनी व्यक्त केलाय। नाराजी नाट्याकडे मला खूप जास्त लक्ष देऊन मी पहिले ती दूर करायचा प्रयत्न करीन आणि पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्याला पूर्ण सार्थक ठरवी आणि हे तुम्हाला दिसेलच येत्या काळात। 1992ला वडील तुमचे जे आहेत ते नगरसेवक राहिलेले आहेत। आपण अनेक वर्ष संघाच्या सोबत एकनिष्ठेने काम करतात। अशा वेळी संघ जे आहे ते समन्वय साधत जे आहे ते काम करत असते। अशा वेळी आपण आपल्या नाराज कार्यकर्त्यांना कसं समन्वय साधून जेवढे करण्याचा समन्वय साधण्याची सवय आहे आणि तो मी करूनच दाखविलाय। तुम्हाला समन्वय साधलेलाच दिसेल आहे, 1-2 दिवसातच तुम्हाला तो पाहायला मिळेल। आणि ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही अशा कार्यकर्त्यांनी आज नागपूरमध्ये बावनकुळेंना थेट घेराव घातला। नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी बावनकुळे पोहोचले होते, तिथून ते बाहेर पडले आणि कारच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि बावनकुळेंना जाब विचारला। प्रभाग क्रमांक 15 मधलेच कार्यकर्ते आहेत जे संतप्त झाले होते। बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंतांनी काय करायचं असा सवाल त्यांनी विचारला। साहेब एका प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात साहेब? 40 वर्ष काम करून एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेर, मग बाहेरच्या लोकांना तिकीट द्या ना मग। भेटलो आणि नाशिकमधल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे त्यांचे चिरंजीव अजिंक्य फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण संध्याकाळनंतर ती उमेदवारी परत घेण्यात आली। भाजपच्या पक्ष नेतृत्वानं आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही असा निर्णय घेतला, त्यामुळे फरांदेंच्या मुलाला दिलेली उमेदवारी मागे घ्यायला सांगितलं। आमदार सीमा हिरे यांची मुलगी पालिका निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर पडली आहे। भारतीय जनता पार्टीने केंद्रातून असा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार आणि मंत्री असलेल्यांची मुलं जी आहेत ती महानगरपालिका असली किंवा ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो काही उमेदवारी अर्ज जो आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तो परत घेतला जाईल। आणि जळगावमध्ये महायुती भक्कम आहे। शिवसेनेच्या 25 जागांवर दावा आहे, शिवसेना त्यावर ठाम आहे। आमदार किशोर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। ठरला नाही ठरलाय ना, शिवसेना भाजप महायुतीची ही घोषणा फक्त औपचारिक बाकी आहे। 100% युती झालेली आहे। मी हॉटेल प्रेसिडेंटला 4 दिवसापूर्वी शिवसेनेला 25 आणि भारतीय जनता पक्षाला 50, राष्ट्रवादीशी त्यावेळेस चर्चा बाकी होती, त्याच्यातून काहीतरी राष्ट्रवादीला द्यायच्या अशा पद्धतीची चर्चा झालेली होती। त्याच्यामुळे 100% महायुती होईल असा मला ठाम विश्वास आहे। आणि ठाण्याच्या काही नागरिकांनी शिवसेनेच्या एका उमेदवाराला चांगलाच हिसका दाखवला। माजी नगरसेवक दिलीप बारटक्के वॉर्ड क्रमांक 14 मध्ये प्रचार करत होते। नागरिकांनी त्यांचा रस्ता अडवला
आणि त्यांना जाब विचारला. निवडणूक आली की तात्पुरती कामं करतात, मग 5 वर्षांनंतर पाठ फिरवतात, अशा आशयाचे बॅनर्स यावेळेस नागरिकांच्या हातात होते. शहर ठाणे असो किंवा मुंबई असो, आजही अनेक समस्या आहेत. चालायला धड फुटपाथ नाहीयेत, असतील तर त्यावर फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे, नाहीतर गाड्या पार्क केलेल्या आहेत. पाण्याची समस्या आहे, रस्त्यावर खड्डे आहेत, वाहतूक कोंडी प्रचंड आहे. या आणि अशा अनेक त्रासांना ठाणेकर आणि महाराष्ट्रातले सगळ्या शहरांमधले लोक तोंड देत आहेत. अशाच रोषाला आज बारटक्केंना सामोरं जावं लागलंय. आणि मुंबईमध्ये शरद आणि किरीट सोमय्या यांच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे. डॉक्टर नील सोमय्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुलुंड पश्चिम प्रभाग क्रमांक 107 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपचे नेते किरीट सोमय्या, आमदार मिहिर कोटेचा यावेळेस उपस्थित होते. आणि पुण्यामधील दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनेला उमेदवारी दिली गेली आहे. माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांच्याही मुलाला भाजपने संधी दिली आहे. स्वरदा बापट आणि कुणाल टिळक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. पुण्यामधल्या प्रभाग क्रमांक 25 मधून ते अर्ज दाखल करतील.